सो हे फ्रेंड्स, वेलकम टू पेट ऑफिस. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या फिमेल कोकोडेलची हेल्थ अपडेट घेऊन. मित्रांनो, हीच ती फिमेल जिच्यावरती तिच्या मेलने जोरदार हमला केला होता, अटॅक केला होता, डोंट नो वाय. पण त्याच्यानंतर आपण हिला एक आठवड्यासाठी सेपरेट केलं होतं. तर आता तुम्ही पाहू शकता हिच्या कंडिशनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये सुधारणा झाल्या. जसं की सुरुवातीला तिला साईडला काढलं तेव्हा ती काही खात नव्हती, एकाच कॉर्नरला बसून होती. पण आता ती चांगली केजमध्ये मूवमेंट करते, खाते पिते, व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे थोडंफार तिचं टेन्शन कमी. आणि हे बघा, हा तिचा मेल पार्टनर जे आता बसल्यावरून शिट्ट्या मारीत ती तिला पुन्हा पटवायचा प्रयत्न करते. बसं बोंबलं ती येते आता तुझ्याकडे. ती हे आता इकडून शिट्ट्या मारीत बसले, पण ती काय त्याच्याकडे लक्ष देत नाही. मार तू, मार शिट्ट्याच मार, काय करायचं कर, काय बघित नाही. जाम बेदम हाणलेलं ह्याने तिला. पण आता तिच्या तब्येतीमध्ये चांगली सुधारणा झाली. कारण जेव्हापासून आपण तिला सेपरेट केलं आहे तेव्हापासून आपण तिच्यासाठी सेपरेट सप्लिमेंट सुरू केलं आहे, जेणेकरून तिची रिकव्हरी फास्ट होईल, तिची इम्युनिटी वाढेल. मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता. बघा, हेच ते मेडिसिन आहे जे आपण आपल्या बर्ड्सला सध्या आपण सुरू ठेवलं होतं. हे आहे बोल्स कंपनीचं इम्युनिटी बूस्टर फॉर ऑल बर्ड्स. हे तुम्ही तुमच्या सर्व बर्ड्सला देऊ शकता. जसं की तुमच्याकडे कॉकटेल्स असतील, बजीज असतील किंवा इतर कोणते बर्ड्स असतील. ह्याच्यामध्ये किती काय काय विटॅमिन्स आहेत ते तुम्ही या लिस्टमध्ये पाहू शकता. जसं की विटॅमिन ए, D3, C, E, असे भरपूर प्रकारचे विटॅमिन्स ह्याच्यामध्ये आहेत. फ्रेंड्स, हे मेडिसिन जे आहेत जे तुम्ही तुमच्या बर्ड्सला रेग्युलर बेसिसवरती देऊ शकता. म्हणजे रोजच्या पाण्यामध्ये मिसळून तुम्ही हे त्यांना देऊ शकता. तर हे द्यायचं कसं, तर एकदम साधी सोपी पद्धत आहे. हे जे मेडिसिन आहे ते तुम्हाला 100 ml पाण्यामध्ये 5 ml द्यायचं. इथे तुम्ही बघू शकता आपण आपल्या बाउलमध्ये पाणी भरून घेत आहोत. पण कसं आहे, आता तुम्हाला 100 mlच तुम्हाला मोजायला जमेल असं सांगू शकत नाही. तर तुम्ही 100 mlमध्ये 5 mlच्या हिशोबाने थोडं कमी जास्त करू शकता. तर जसं की आता हे मी माझे बर्ड्सचे बाऊल घेतलेले आहेत. तर हे बघा, तर मी हे 5 ml नाही घेता, हे मी 2.5 ml घेतलं. का, आता माझं पाण्याचं मेजरमेंट नाही आहे, मी काय प्रॉपरली 100 ml पाणी नाही घेतलेलं आहे. सो त्याच्याप्रमाणे मी माझ्या अंदाजाने मी हे 5 mlच्या जागी 2.5 ml घेतो आहे. ओके, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. हे असं या पाण्यामध्ये त्यांच्या पाण्याच्या बाउलमध्ये मिसळायचं आणि औषध प्रॉपरली मिक्स करायचं. म्हणजे पाहू शकता हे कशा छोट्या छोट्या गाठी आहेत, तर या गाठी नाही राहिल्या पाहिजेत. प्युअरली पाण्याचा जो रंग आहे तो येलोइश झाला पाहिजे. पाण्यात औषध टाकल्यावरती ते तर पूर्ण येलो होणार, पण कुठेही पाण्याच्या गाठी नाही राहिल्या पाहिजे, जेणेकरून ते औषध तळाला नाही जाणार. तर हे बघा, तुम्ही पाहू शकता आपण सर्व पाण्याचे बाउल रेडी केलेले आहेत. आणि हे तुम्ही रेग्युलर बेसिसवरती सुद्धा देऊ शकता. असं काही नाही की ओकेजनली दिलं पाहिजे. तर तुमच्या बर्ड्सची इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवायची आहे तर तुम्ही हे तुम्हाला रेग्युलर बेसिसवरती द्यायला पाहिजे विथ सॉफ्ट फूड. आता आपण सॉफ्ट फूड आहे बघा, आपण आपले बर्ड्सचे सॉफ्ट फूड रेडी केलेले आहेत. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की बर्ड्सचं 2 आहेत पण इथे सॉफ्ट फूडच्या आणि हे पाण्याच्या 3 प्लेट्स का. तर ते एक सरप्राईज आहे, ते तुम्हाला नंतर समजेलच. पण आता हे जे पाणी आपण देतो आहे ते त्यांच्या बर्ड्सच्या रेग्युलर सॉफ्ट फूडसोबत द्यायचं आहे. आणि पाणी तुम्ही हे दिवसभर तुमच्या केजमध्ये ठेवू शकता. असं काही कंपल्शन नाही की सॉफ्ट फूडसारखं आपण सॉफ्ट फूड दिल्यानंतर अर्धा तासाने 1 तासाने काढतो तसं. तर आता आपण फटाफट आपल्या बर्ड्सला पाणी प्रोव्हाइड पाहू शकता तुम्ही. आपण आपल्या कोकोच्या केजमध्ये आपण हे पाणी ठेवतो आहे. हे दिवसभर पाणी हिच्या केजमध्ये असंच राहील विथ हे सॉफ्ट फूड म्हणजे तुमच्या बर्ड्ससाठी खूप इम्पॉर्टंट असं हे तुम्हाला माहिती आहे. नुसतं सीड मिक्स नाही तर बर्ड्सच्या हेल्थसाठी, चांगल्या हेल्थसाठी सॉफ्ट फूडसुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं. आता मी आज हे तिला उकडलेले कॉर्न्स देते जे मी 15 तास भिजत ठेवले होते. आणि त्याच्यानंतर आता ते चांगले उकडून घेतलेले आहेत, जेणेकरून ते सॉफ्ट होतील, चांगले नरम होतील, त्यांना खायला सोपं पडेल. आणि एका बर्डच्या हिशोबाने तसंही थोडं जास्तीच आहे, पण कसं मी ब्रीडिंगवरती ठेवतो आहे त्याच्यामुळे त्यांना थोडं जास्तच खायला देतो आहे. का, तर त्यांना गरज जास्त आहे खाण्याची म्हणून. तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या बर्ड्सला हे देऊ शकता सॉफ्ट फूड विथ हे इम्युनिटी बूस्टर. याने काय होतं, सॉफ्ट फूड तर तुमच्या बर्ड्सला बर्ड्सची हेल्थ चांगली ठेवतं, पण हे जे पाणी आहे इम्युनिटी बूस्टरचं, हे तुमच्या बर्ड्सला इंटरनली स्ट्रॉंग बनवतं, जेणेकरून त्याला कोणते आजार लागणार नाहीत, काय नाही. त्याच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हाच कोर्स आपण आपल्या बर्ड्सला रेग्युलर चालू ठेवतो आहे. हे पाहू शकता मी हे दोघांनाही देतो. हा सुद्धा इथे बघा, इथं चालू आहे खाणं पिणं. सॉफ्ट फूड आपण आपल्या दोन्ही बर्ड्सला दिलेलं आहे आणि दोन्ही बर्ड्स आपले सॉफ्ट फूड चांगले एन्जॉय करतात. सो फ्रेंड्स, आता जी आपली कोको आहे ती आता चांगल्या प्रकारे रिकवर होते. आय होप तिला लवकरच आपण या दोघांना एकत्र ठेवू. कारण सध्या तरी नाही ठेवू शकत, कारण तिची तब्येत थोडी अजून प्रोग्रेस झाली पाहिजे. आता लगेच नाही, थोडी तिची रिकव्हरी चांगल्या प्रकारे चालू आहे, पण अजूनही तिला आपण आतमध्ये नाही ठेवू शकत.
थोडे अजून काही दिवस तिला बाहेर राहिल्यानंतर तिला आपण नक्की आपल्या केजमध्ये मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट वाल्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट हेल्थ अपडेट सोबत. तर बघूया आता या नवरा बायकोसनी एकत्र ठेवायचं की नाही, नाहीतर कसं आहे पुन्हा हे जाऊन तिचं कांडाप काढायचं सांगू शकत नाही. आता मी रागातच आहे, असं नुसतंच रागवले, असं काय झालं याला काही समजत नाही. तर या नवरा बायकोचं भांडण आपण लवकरच सोडवू असणी, यांना लवकरच एकत्र ठेवू. तर मित्रांनो इन्फॉर्मेशन कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या कोकट रिकवरती थोडंसं प्रेम दाखवा. तर भेटूया नेक्स्टवाल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.